आणि आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे, तर पावसाळी अधिवेशनामध्ये कोणते निर्णय घेण्यात आले ते आपण पाहूया। ओबीसी आरक्षणासंदर्भात 29 जूनला सर्वपक्षीय बैठक। मराठा ओबीसी आरक्षणावर चर्चा होणार। ओबीसींसंदर्भात स्थापन केलेल्या उपसमितीबाबत सुद्धा चर्चा होणार। राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर। राज्य स्थूल उत्पन्न 40,44,000 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज। पीक क्षेत्रामध्ये 1.9%, उद्योग क्षेत्रामध्ये 7.6%, तर सेवा क्षेत्रामध्ये 8.8% वाढीचा अंदाज। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक। शेतकरी कर्जमाफी देण्याची मागणी। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असतानाच शिंदे फडणवीस दाखल। दोन्ही बाजूंना जोरदार घोषणाबाजी। लोकसभेतील यशानंतर ठाकरे गटाकडून आनंदोत्सव। विधानभवन परिसरामध्ये पेढे वाटून ठाकरे गटाकडून आनंद साजरा। कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग मोकळा। कुलाब्यातील वाहतूक कोंडी सुटणार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्या बैठकीमध्ये निर्णय। धनगर समाजाच्या नेत्यांची गिरीश महाजन यांच्यासोबत बैठक। सुधाकर शिंदेंच्या नेतृत्वामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समिती गठीत करण्यात आली। छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला जाण्याचा ठराव करण्यात आलेला आहे। दूध पावडर, मका, सूर्यफूल आणि मोहरीच्या तेलावरील आयात शुल्क घटलं। परदेशातून माल अधिक आयात होणार। दूध, सोयाबीन मका उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसणार।